नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय गणित प्रथम सत्र परीक्षा 2025-26ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, त्यामधील अ. रिकाम्या जागा भरा. 1. मसावी बरोबर महत्तम साधारण विभाजक. 0° जास्त व 90° लहान कोणाला लघुकोन म्हणतात. 3. दोन विरुद्ध संख्यांची बेरीज 0 असते. 4. एका प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. ब. जोड्या जुळवा. अस्तंभ. किरण AB आहे 360°, त्याची जोडी क आहे. पूर्ण कोन. क. प्रश्न सत्य की असत्य लिहा. 1. विरुद्ध संख्या शून्यापासून सारख्याच अंतरावर आणि विरुद्ध दिशांना असतात. सत्य. 9 + (-3) = 12. असत्य. प्रश्न क्रमांक 2, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 4. 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्यातील 1 गुणाकार करा. 7/5 × 1/4. उत्तर पहा. 7 × 1/5 × 4. 7×1 7 छेद 5×4 20 म्हणजेच 7/20. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. 2. कोन मापकाचा वापर करून पुढील कोन काढा. पहिला कोन पहा. कोन ABC = 90° आणि कोन PQR = 65°. दोन्हीही कोन मोजमाप करून काढलेले आहेत. B 90°चा कोन आहे आणि Q 45°चा कोन आहे. विद्यार्थ्यांनी आकृती काढत असताना पेन्सिलचा वापर करायचा आहे. यानंतर आता आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 मधील तिसरा प्रश्न पहा. खालील आकृतीचे निरीक्षण करून नावे लिहा. समांतर रेषा. उत्तर पहा. रेषा A आणि रेषा P समांतर रेषा आहे आणि वरती एक उत्तर दिलेलं आहे. रेषा C, M आणि Q ह्या सुद्धा समांतर रेषा आहेत. एक समपाती रेषा रेषा ABC एक समपाती रेषा आहेत आणि रेषा PQ ह्या सुद्धा एक समपाती रेषा आहेत. चौथा प्रश्न सोडवा. 732.24 - 97.45 वजाबाकी इथे करून दाखवलेले आहे. उत्तर 534.79 आलेलं आहे. पाचवा प्रश्न, खालील आकृत्यांचे सममित अक्ष दाखवा. पहिली आकृती त्रिकोणाची आहे. सममित म्हणजे त्या आकृतीचे 2 समान भाग झाले पाहिजेत. कोणत्याही शिरोबिंदूतून तुम्ही डॉट डॉट रेषा काढून दाखवू शकता. इथे दाखवलेलं आहे डॉट डॉटनी. त्यानंतर पुढची आकृती आयताची आहे. त्याचेही आडवे आणि उभे तुम्ही 2 भाग दाखवू शकता. यानंतर 6वा प्रश्न, रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. 3/5 बरोबर 3 × 2 छेद 5 × 2. 5 दोन्ही 10. दोन्ही का गुणाकार केला तर इकडे उत्तर 10 येत आहे म्हणून अंशाला सुद्धा दोन्हीच गुणाकार करायचा आहे. 3 दोन्ही 6. प्रश्न क्रमांक 3, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 4. 8 गुण. 3ची विभाज्यतेची कसोटी लिहा. उत्तर पहा. दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज केल्यानंतर त्या बेरजेला 3ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो म्हणून त्याला 3ची कसोटी असे म्हणतात. बेरीज करा. दुसऱ्या उदाहरणाचं इथे बाजूलाच उत्तर दिलेलं आहे. 5.1/5 + 2.1/7. उदाहरण व्यवस्थित सोडवून दिलेलं आहे. व्यवस्थित पहा. व्हिडिओ स्टॉप करून वहीमध्ये एकदा सोडवा. उत्तर आलेलं आहे 297/35. यानंतर पुढील प्रश्न पहा. 3 नंबरचा. पुढील संख्यांचे सर्व विभाजक लिहा. 21, 24. 21चे विभाजक 1, 3, 7, 21 आणि 24चे विभाजक 1, 2, 3, 4, 6, 12, 24 आणि 8. चौथा प्रश्न, गुणाकार करा. 6.17 × 3.9 बरोबर 24.063. आता हा गुणाकार इथे करून दाखवलेला आहे, तो पहा. व्यवस्थित गुणाकार केलेला पहा. यानंतर पुढील प्रश्न आहे. पुढील संख्यांचे गुणाकार व्यस्त लिहा. 2, 1/2 आणि दुसरी संख्या पहा. 6/7 बरोबर 7/6.
6वा प्रश्न, भौमितिक साहित्याचा वापर करून 50 अंश मापाचा कोन काढा व त्याचा कोनदुभाजक काढा. इथे बाजूला कोन काढून दाखवलेला आहे, त्याला नाव LMN दिलेलं आहे. अगोदर कर्कटकने कंस व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आणि त्या कंसाच्या मापाचे पुढे दोन्ही कंस काढायचे आहेत. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 4 8 गुण, त्यातील एक पहिला. खालील दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. 90.8. उत्तर 908/10. 10 का, तर दशांश चिन्हानंतर एकच अंक आहे. यानंतर दुसरी संख्या पहा, 3.12. उत्तर 312/100. दुसरा प्रश्न, मसावी काढा. 24 आणि 36. 24 आणि 36चा मसावी काढायचा आहे. त्याचं उत्तर आता आपण पाहूया. 24 या संख्येचे अवयव पाडलेले आहेत. 3 × 2 × 2 × 2 आणि 36चे सुद्धा इथे अवयव दिलेले आहेत. मसावी काढण्यासाठी सामायिक अवयवांचा गुणाकार करायचा असतो, त्यामुळे 3 × 2 हे सामायिक अवयव आहेत, म्हणून त्याचं उत्तर 6. यानंतर तिसरा प्रश्न पहा. आराधनाने आपल्या परसबागेतील 2/5 भागात बटाट्याची लागवड केली, 1/3 भागात पालेभाज्यांची लागवड केली, उरलेल्या भागात वांग्यांची लागवड केली, तर किती भागात वांग्यांची लागवड केली? या प्रश्नाचं उत्तर पहा. बटाट्याचे आणि पालेभाज्यांची जी लागवड केली त्या क्षेत्राची अगोदर बेरीज करूया. 2/5 अधिक 1/3. त्यांची बेरीज केली, तिरकस गुणाकार करून 11/15 आली. आता एक संपूर्ण शेत आहे असं गृहीत धरूया, त्यातून 11/15 वजाबाकी करायची आहे. आता 1ला छेद नाही म्हणजे 1 असतो. 1/1 वजा 11/15. त्यानंतर त्यांचाही तिरकस गुणाकार करायचा आहे. उत्तर 4/15 येणार आहे. म्हणजेच वांग्यांची लागवड 4/15 भागात करण्यात आलेली आहे. चौथा प्रश्न, अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. एक 7.2/5 आणि दुसरं उदाहरण जे दिलेलं आहे ते 2.5/9 आहे. या दोन्ही प्रश्नांची उत्तरे इथे दिलेली आहेत. 7.2/5चं उत्तर आहे 37/5 आणि 2.5/9चं उत्तर आहे 23/9. यानंतर 5वा प्रश्न आहे, सोडवा. 2.7 × 1.4 आणि दुसरं उदाहरण आहे 4.8 × 2. दोन्ही प्रश्नांची उत्तरे लिहून दिलेले आहेत. बाजूला गुणाकार कसा केलेला आहे ते पण इथं उत्तर दिलेलं आहे, ते पण उत्तर पहा. पुढील प्रश्न क्रमांक 5, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2 8 गुण. एका ज्यूस सेंटरवर एका आठवड्यात ज्यूस घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या खालील तक्त्यात दर्शवली आहे. या माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा. प्रमाण Y अक्षावर 1 सेंटीमीटर 5 ग्राहक आहेत. ज्यूसचा प्रकार दिलेला आहे, ग्राहक संख्या दिलेली आहे, त्याप्रमाणे आलेख काढायचा आहे. इथे आलेख काढून दिलेला आहे, तो व्यवस्थित पहा. एक अक्षाने Y अक्ष काढलेला आहे, इथे नावे द्या. त्यानंतर ज्यूसचा प्रकार, ग्राहक संख्या दाखवलेली आहे, मोजून व्यवस्थित कॉलम काढा. यानंतर पुढील प्रश्न, 18 मीटर लांब व 15 मीटर रुंद जमिनीच्या तुकड्यात भाजीपाला लावण्यासाठी मोठ्यात मोठ्या आकारांचे चौरसाकृती सारखे वाफे तयार करायचे झाल्यास प्रत्येक वाफा जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा असावा? यानंतर तिसरा प्रश्न, सोडवा. 1 - 5 अधिक -2 बरोबर -7. 2 - 8 अधिक 0 बरोबर -8. तीन - 6 बरोबर -3. 8 - -5 बरोबर 13. वजा गुणिले वजा अधिक होतात.
अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबा जेणेकरून सर्व नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील.